नदीच्या या लाकडी पुलावर कोण आले पहा बरं. काय म्हणताय, गोष्ट ओळखली? लहानपणी ही गोष्ट तुम्ही वाचलेली आहे, ऐकलेली आहे. आता मात्र आपण पेपर क्राफ्टमधून ही गोष्ट तयार करूया. त्यासाठी हा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका बरं का. आपण सध्या थोडं कच्चं काम करतोय, जेणेकरून जेव्हा आपण लाकडी पूल तयार करणार आहोत त्यावेळेस आपल्याकडून काही चुका नको व्हायला. नेहमीप्रमाणे एक कार्डशीट घ्या, त्याला मधोमध घडी घालून घ्या. तुम्हाला जेवढा छोटा हवा आहे तेवढा छोटा घ्या, किंवा तुम्हाला मोठा हवा असेल तर मोठाही घ्या, काही हरकत नाही. आता आपण साधारण 4 पट्ट्या तयार केल्या. तर 4 पट्ट्यांमध्ये 2 घड्या, एक घडी मोठी आहे त्याला मधोमध घडी घातली, दुसरी देखील जी पट्टी आहे तिला मधोमध घडी घातली. परंतु या ज्या 2 पट्ट्या आहेत यांना मात्र आपण मधोमध घडी घातलेली नाही आहे. या गोष्टी मात्र लक्षात ठेवा. आता आपल्याला ज्या 2 पट्ट्या आहेत ज्याच्यामध्ये आपण घडी घातलेली मधोमध, त्यातील सगळ्यात लहान पट्टी आपण घेऊया. आतील बाजूने घडी आपण घालून घेतलेली हे लक्षात ठेवा. हे पहा, ही घडी आतमध्ये आहे, बाहेरच्या बाजूने घडी घातलेली नाही आहे. आणि आपण साधारणपणे एका बाजूला फेविकॉल लावून घेऊया. हे पहा, आपली घडी साधारणपणे आपल्याला या प्रकारे अशी चिटकवायची. ही घडी आतल्या बाजूने घातलेली आपल्याला पूर्णपणे ओपन करायची आहे. हे पहा, घडी आपण ओपन केलेली आहे. आणि आता आपल्याला या ठिकाणी फेविकॉल लावून घ्यायचं आहे. साधारण अर्धा सेंटीमीटर इतकं अंतर सोडा. हे पहा, अर्धा सेंटीमीटर सोडलं. तुम्ही अंदाजे 1 सेंटीमीटर किंवा 1.5 सेंटीमीटर सोडलं तरी चालेल. आणि नंतर आपल्याला काशीट वरील बाजूने घेऊन या प्रकारे चिटकून टाकायचं. दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला फेविकॉल लावायचं आहे. एक बाजू चिटकवली की दुसरी बाजू सहजपणे चिटकवली जाते. चिटकवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी आपण घडी घातलेली आहे याच्या आतल्याच बाजूला आपल्याला फेविकॉल लावायचं आहे. याच्या वरच्या बाजूला आपल्याला फेविकॉल लावायचा नाही आहे. ज्या ठिकाणी घडी घातलेली आहे त्याच ठिकाणी थोडासा दाब द्या. हे पहा, या प्रकारे आपल्याला हा त्रिकोण मिळेल. त्यानंतर आपण साधारण या प्रकारे 2 पट्ट्या तयार केलेल्या होत्या ज्याला मधोमध घडी नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, साधारणपणे जी आतल्या बाजूने घडी आहे तिला आपण फेविकॉल लावून घेऊया. आणि ही पट्टी तुम्हाला दिसत असेल, ही पट्टी साधारण या प्रकारे आपण इथं वरच्या बाजूने चिटकून घेऊया. हे पहा, ठीक आहे. साधारण इथून घडी होती, आपण या बाजूला फेविकॉल लावलेला आहे आणि व्यवस्थितपणे चिटकवलेला आहे. यानंतर आपल्याला साधारण दुसऱ्या बाजूला आतल्या बाजूने जी घडी घातलेली होती त्याला पण फेविकॉल लावून घ्या. आणि काशीटपासून साधारण 2 सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटर अंतरावर तुम्ही हे या प्रकारे असं चिटकून घ्या. आता चिटकवल्यानंतर काय होतं आहे, हा कागद खाली पडतो किंवा काहींची जर ही पट्टी छोटी असेल तर पडणारी नाही. पडली तरी चालेल, नाही पडली तरी चालेल. आपल्याला जेव्हा आपण ही घडी या प्रकारे कार्ड बंद केल्यानंतर या पॉईंटला जेव्हा घडी पडेल तेव्हा ही घडी पुलासारखे काम करेल, स्टँडसारखे काम करेल आणि सरळ उभी राहील. हे पहा, या प्रकारे ही सरळ उभी राहिलेली.
त्यामुळं काही हरकत नाही जरी घडी मोठी आली किंवा पट्टी छोटी आली. ज्याप्रमाणे आपण या बाजूला केले त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या बाजूला पण करून घेऊया. फेविकॉल लावूया. बरोबर वरच्या पॉईंटला आपल्याला चिटकून घ्यायचं आहे. इथे हे पहा, चिटकवल्यानंतर आपल्याला हे जी आतली बाजू आहे फेविकॉलची, ही घडी आहे आणि घडीच्या आतमध्ये आपल्याला इथे असं फेविकॉल लावायचं आहे. बोटाने व्यवस्थित पसरून घ्या आणि इकडे देखील अंदाजे अर्धा सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटर अंतर सोडून या प्रकारे आपल्याला असं चिटकून घ्या. आता हे पण आपल्याला या बाजूने कार्ड बंद करा आणि घडी घाला. घडी घातल्यानंतर आपल्याला इथे सुद्धा घडी घालायची आहे आणि या प्रकारे आपला असा लाकडी पुलाचा बेस तयार होईल. ही आहे त्या नदीचं बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे. हे पहा, साधारणपणे निळ्या कार्डशीटचा वापर केलेला आहे. तुम्ही ड्रॉइंगचा जाड पेपर वापरू शकता आणि त्याच्यावर नदीचं चित्र काढून ते रंगवू शकता. तर साधारणपणे आपल्याला ही घडी जी आहे जी आपण आतमध्ये घातली ती पूर्णपणे आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. हे पहा, या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपल्याला फेविकॉल लावायचं आहे. दुसऱ्या बाजूने देखील या ठिकाणी आपल्याला फेविकॉल लावायचं आहे कारण की आपली घडी इथे आहे. ठीक आहे, तर आपण फेविकॉल लावून घेऊया. व्यवस्थित हाताने पसरून घ्या. यानंतर साधारण आपल्याला अर्धा सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटर अंतर सोडून ही पट्टी अशी ठेवा आणि चिटकून घ्या. चिटकवल्यानंतर दुसऱ्या बाजूला देखील फेविकॉल लावा. आणि चिटकून घ्या. लक्षात ठेवा या ठिकाणी घडी आतल्या बाजूने नाही आहे तर ती बाहेरच्या दिशेने घेऊन आपण चिटकवलेलं आहे. हे पहा, या प्रकारे आपल्याला त्रिकोण मिळेल. त्याच्यानंतर आपण 2 पट्ट्या तयार केल्या होत्या आणि या पट्ट्या मधोमध त्यांना आपण घडी घातलेली नव्हती. हे पहा, मधोमध त्यांना घडी घातलेली नाही. त्याचं कारण तुम्हाला आत्ता कळेल. दोन्ही बाजूने मात्र आपण घडी घातलेली होती आणि जी आतली घडी आहे त्या बाजूला फेविकॉल लावून घ्या आणि ती पट्टी बरोबर वरच्या पॉईंटला आपल्याला चिटकवून घ्यायची आहे. या प्रकारे या प्रकारे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूला देखील फेविकॉल लावून घ्यायचं आहे. साधारण आपल्याला इकडची बाजू चिटकवताना 7 सेंटीमीटर आतमध्ये घ्यायचं आहे आणि ही जी पट्टी आहे व्यवस्थितपणे याला फेविकॉल लावून घेऊन हे आपल्याला आतमध्ये लावून घ्या. त्यानंतर काशीट बंद करून आपल्याला बाहेर येणारी जी पट्टी आहे त्याची देखील घडी घालून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला याच प्रकारे करायचं आहे.
साधारण त्या बाजूने आपण 7 सेंटीमीटर अंतर सोडलं होतं. या बाजूने देखील आपल्याला 7 सेंटीमीटर अंतर सोडायचं आहे साधारण इथपर्यंत. फक्त चिटकवताना एकसारखं चिटकवलेलं आहे का, एका ओळीत आहे का, तेवढं मात्र नक्की पहा. घडी घालून घ्या. घडी घातल्यानंतर हे पण साधारण आपल्याला इथली घडी मिळते. हे पहा, या प्रकारे आपल्याला नदीवरचा पूल आपला तयार झालेला आहे. त्यानंतर साधारणपणे हे आपल्या गोष्टीमधील पात्र आहेत, तर यांच्या पायांचा बॅलन्स जाऊ नये म्हणून या ठिकाणी कार्डशीट लावलेला आहे. आता आपल्याला एक पट्टी तयार करायची आहे. हे पहा, ही पट्टी केल्यानंतर तिला मधोमध घडी घाला. साधारण आपण जो कार्डशीट आधी कापलेला आहे त्याचीच ही पट्टी आहे. परत खालच्या बाजूने सुद्धा ही घडी व्यवस्थितपणे घालून घ्या. मागे पुढे असे 2 ते 3 वेळा या घडीला करून घ्या. त्यानंतर साधारणपणे ही आडवी घडी तिथपर्यंत आलेली आहे. आपल्याला साधारण तिथपर्यंत असा कात्रीने काप देऊन घ्यायचा आहे. या प्रकारे आपलं ही पट्टी तयार होईल. ही खालची जी पट्टी आहे जी आपण घडी घातली याला फेविकॉलवर आपण आपल्या पुलावरती चिटकवणार आहोत. हे पहा, या ठिकाणी आपण आपले पात्र चिटकून घेऊया. साधारणपणे ही जी मधली घडी आहे त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला हे चिटकून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने व्यवस्थित फेविकॉल लावा आणि इथे चिटकवा. चिटकवताना एक काळजी घ्या, आपण ही जी आडवी घडी केली होती त्याच्या वरच्याच बाजूला आपल्याला चिटकवायचं आहे. हे पहा, ही जी आडवी घडी आहे याच्या वरच्याच बाजूने आपल्याला आपलं चित्र चिटकून घ्यायचं आहे. हे पहा, हे झालं. त्याच्यानंतर दुसरं चित्र पण आपल्याला असं चिटकवायचं आहे. ठीक आहे, थोडंसं कडेला घेऊया. हे पहा, मला वाटतं तुम्हाला गोष्ट आठवली असेल आता. त्याच्यानंतर आपला हा जो पूल आपण तयार केलेला होता त्याच्यावरती आपल्याला हे असं व्यवस्थितपणे चिटकून घ्यायचं आहे. तर नेहमीप्रमाणे आपल्याला बाहेरच्या बाजूने हे चिटकवायचं आहे म्हणून चित्र आपल्याला असं ठेवायचं आहे साधारण या घडीवरती. आधी अंदाज घेऊया असं. साधारणपणे आपल्याला घडी. आता आडव्या घडीला फेविकॉल लावायचा आणि ही घडी मध्य सेंटरला ठेवून आपल्याला चिटकून घ्यायची आहे. मागील बाजूला देखील आपल्याला फेविकॉल लावून व्यवस्थितपणे चिटकून घ्यायचं आहे.
काय म्हणताय, आठवली गोष्ट? चला वही पेन काढा पटकन आणि गोष्ट लिहून काढा. या संदर्भातली गोष्ट मी पुढे दिलेलीच आहे तुम्हाला, परंतु हे पेपर क्राफ्ट करायला अजिबात विसरायचं नाही बरं का. पुन्हा भेटूया अशाच नवीन पेपर क्राफ्टसोबत. तोपर्यंत धन्यवाद.